नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुण्यातील खडकवासला गावात एका भरधाव कारने भीषण अपघात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये खेड तालुक्यातील एकाचा समावेश आहे. भरधाव कार चालकाने आपल्या ताब्यातील टाटा पंच कार भरधाव वेगाने आणि हयगईने चालवून 6 दुचाकी आणि एका रिक्षाला चोराची धडक दिली. या भीषण अपघातात एका 4 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. यशराज निलेश कांबळे, वय 4, राहणार अभिनव कॉलेज रोड, नर्हे, पुणे असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. MH25 BH 6489 या क्रमांकाची टाटा पंच कार घेऊन चालक आणि त्याचा साथीदार खडकवासला धरण भागाकडे चालले होते. सायंकाळी 5:30च्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील 6 दुचाकी वाहनांना आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे, वय 32 आणि त्याचा साथीदार प्रकाश तात्याराम कोठारे, वय 32, राहणार चव्हाणमळा, होलेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट हॉटेल बेकायदेशीरपणे उभे आहेत. अशी बेकायदेशीर रिसॉर्ट कितीही तक्रारी केल्या तरी अर्थपूर्ण तडजोडीनंतर अव्याहतपणे सुरूच राहत आहेत. याच रिसॉर्टमधील कचरा आणि मद्याच्या बाटल्या चक्क धरणात आणून टाकल्या जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. 22 वर्षीय विवाहिता राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊन तिचा काहीही तपास लागला नाही. वैशाली निलेश ठाकूर, राहणार बाकी बुद्रुक, तालुका खेड असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची सासू काजल ठाकूर, राहणार बाकी बुद्रुक यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित विवाहिता मिळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. कंपनीत कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. केतन पांडुरंग धंद्रे, वय 28, सध्या राहणार आंबेठाण रोड, चाकण असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा भाऊ किरण धंद्रे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आळंदी दिघी परिसरात गोळीबार करून फरार झालेल्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकावरच आरोपींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव सवळील सोनी सांगवी परिसरात संध्याकाळी 6:30च्या सुमारास हा थरार घडला. या प्रकरणी मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध पुणे ग्रामीणमधील रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 13 मे 2026 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एका इसमावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक समांतर तपास करत होते. तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की या गोळीबारातील मुख्य आरोपी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार शेखर संभाजी जाधव हा रांजणगाव परिसरात लपून बसलाय. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर आणि त्यांच्या पथकाने शनिवारी रांजणगाव गाठून आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस पथक आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी शेखर जाधव हा त्याच्या एका अनोळखी साथीदारासह स्प्लेंडर मोटरसायकलवरून पळून जाऊ लागला. पोलिसांनी तत्परतेने त्यांचा पाठलाग सुरू केला असता शेखर जाधव याच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदाराने पोलिसांना धमकावण्यासाठी 2 ते 3 वेळा हातात पिस्तूल दाखवून पाठलाग करू नका असा इशारा दिला. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास रांजणगाव जवळील सोनी सांगवी गावातील हॉटेल यशराज समोर येताच दोन्ही आरोपींनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला सोडली आणि जवळच असलेल्या उसाच्या शेतात पळू लागले. पोलीस पथकानेही उसाच्या शेतात त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. मात्र स्वतःला पोलिसांच्या विळख्यात अडकलेले पाहून मुख्य आरोपी शेखर जाधव याने त्याच्या साथीदाराला चिथावणी देत या पोलिसांना ठोक असे जोरात ओरडून सांगितले. त्याच्या चिथावणीवरून अनोळखी साथीदाराने थेट पोलीस पथकाच्या दिशेने 2 राऊंड फायर केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस पथकाच्या स्वसंरक्षणार्थ आणि बचावासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर यांनी त्यांच्याकडील सरकारी पिस्तूलमधून आरोपींच्या दिशेने प्रत्युत्तरादाखल 4 राऊंड फायर केले. पोलिसांच्या या जबाबी गोळीबारात आरोपी जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु उसाच्या दाट शेताचा आणि अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष पथके आणि पुणे ग्रामीणचे रांजणगाव पोलीस ठाण्याचे पथक संयुक्तपणे उसाच्या शेतात आणि परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
चाकण शहरात वाडेकर मिसळ हाऊस समोर परदेशी बिल्डिंगजवळ रस्त्यावर एकाची स्कूटी अडवून लाकडी दांडक्यांनी जबरदस्त मारहाण करत खिशातील 5,700 रुपये जबरीने काढून घेतल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत शुभम गोतरणे वय वर्ष 27 राहणार चाकण हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी त्याच्या तक्रारीवरून रोहन घोगरे व विवेक कुऱ्हाडे या दोघांवर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। महसूल विभागातील गैरप्रकार खेड तालुक्यात सातत्याने पाहावयास मिळतात। निमगाव येथील महिला तलाठी व कोतवाल यांच्यावर अँटी करप्शनने केलेल्या कारवाईनंतर या बाबी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत। खेड तालुक्यातील काही तहसीलदार मंडळींनी बोगस बेकायदेशीर कामे केल्याचे आरोप मागील काही काळात झाले होते। वशिल्यावर खेड तालुक्याची पोस्टिंग मिळवून बेकायदा रिसॉर्टवर जाऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि बोगस काम करणाऱ्या मंडळींची येथून गच्छंती झाली आहे। महसुलातील अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे काम करावे अशी भूमिका असलेले राजकीय नेते अनेकदा लोकाभिमुख काम करणाऱ्या मंडळींची देखील तक्रार करतात। त्यामुळे अनेकदा खेड तहसीलमध्ये दप्तर तपासणी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हे खेड तहसील कार्यालयात दप्तर तपासणीसाठी आल्याचे चित्र मागील आठवड्यात पाहावयास मिळाले। खेड तालुक्यात जलजीवनच्या कामाबाबत बोलूच नये इतकी गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे। तालुक्यातील 80% जलजीवनची कामे केवळ दिखावा म्हणून करण्यात आली आहेत। प्रशासन, ठेकेदार आणि त्यांचे आका यांच्या अभद्र युतीमुळे गोरगरीब कुटुंबाच्या डोक्यावरील हंडा ग्रामीण भागात जसाच्या तसा असल्याचे चित्र खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वत्र पाहायला मिळत आहे। महामार्गावर धावणाऱ्या अनेक एसटी बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत। त्यामुळेच रस्त्यात अशाच एसटी बंद पडण्याचे प्रकार ठिकठिकाणी पाहावयास मिळतात। पुणे नाशिक महामार्ग शिरोली परिसरात अशीच एक बंद पडलेली एसटी या भागातील वाहतूक कोंडीला निमंत्रण देत रस्त्यावर बंद अवस्थेत उभी असल्याचे चित्र शनिवारी पाहावयास मिळाले। मादक द्रव्याचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देत गैरवर्तन करणाऱ्या मुजम्मल मुजावर वय वर्ष 28 राहणार चाकण याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या थोरल्या बंधूंचे दुःखद निधन झाले आहे। काळे परिवाराचा आधारबळ हरपला असून आमदार बाबाजी काळे यांच्या राजकीय आणि सामाजिक संघर्षमय प्रवासात कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे। कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे तसेच राजगुरुनगर न्यायालयात सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने लढणारे ज्येष्ठ वकील म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या निधनाने काळे परिवारावर तसेच सामाजिक आणि कायदेविषयक क्षेत्रावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे मूल्यांकन व तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मूल्यांकन समितीच्या पथकाने 7 ते 15 मे या कालावधीत प्रत्यक्ष ग्रामपंचायतींना भेटी देऊन 7 ते 15 मे या कालावधीत खेड पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामांची पाहणी केली। राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बाह्य समितीद्वारे मूल्यमापन करण्यात आले। निवडलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेट देऊन शासनाच्या निकषानुसार विकास कामांचे गुणांकन करण्यात आले। ग्रामपंचायतींनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची सखोल तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान समितीने विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी, स्थळभेटी, लाभार्थ्यांची संवाद तसेच सेवा वितरण प्रणालीची तपासणी केली। शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत प्रशासन, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, व्यायामशाळा, धार्मिक स्थळ विकास, आरोग्य उपक्रम, घरकुल योजना, वृक्ष लागवड, पांढरण रस्ते आणि अंतर्गत रस्ते यासह ग्रामपंचायतीच्या विविध नमुन्यांची तपासणी करण्यात आली। ग्रामपंचायतींनी राबवलेल्या उपक्रमांची गुणवत्ता, सातत्य, लोकसहभाग आणि परिणामकारकता या निकषांवर आधारित गुणांकन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। खेड तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला। यात काणेवाडीतर्फे चाकण, सिद्धे, गव्हाण, वराळे, भांबोली, दोंदे, पाडळी, टेकवडी, घोटवडी, कडाचीवाडी, मोई, वाळद, बिरदवडी, वाडा, एलवाडी, वेताळे, आंबेठाण, दौंडकरवाडी, कान्हेवाडी बुद्रुक, गोनवडी, निमगाव, सावरदरी, दरकवाडी, बहिरवाडी, खरपुडी बुद्रुक, भोसे, कनेरसर, वासुली, वडगाव नजीक खेड, रासे, रानमळा, आसखेड खुर्द, कोये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे। या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत। तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक 15 लाख, द्वितीय 12 लाख, तृतीय 8 लाख रुपये तसेच 2 विशेष पारितोषिके प्रत्येकी 5 लाख रुपयांचे। जिल्हा स्तरावर प्रथम 50 लाख, विभागीय स्तरावर प्रथम 1 कोटी तर राज्य स्तरावर प्रथम 5 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे। या अभियानामुळे ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन गावांच्या
सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान खेड तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीची रायगड जिल्ह्यातील पडवेल पंचायत समिती गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या नेतृत्वाखाली 5 जणांच्या समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली. पथकासोबत खेड पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुनील भोईर, विस्तार अधिकारी पंचायत किसन मोरे, सुखदेव साळुंखे, सुभाष भोगटे, तुषार साळुंखे व कनिष्ठ सहाय्यक अभिजित बोत्रे, घनवट आदी उपस्थित होते. संपूर्ण खेड तालुक्यात उन्हाळी बाजरी यंदा जोमात असल्याचे चित्र तालुक्याच्या पश्चिम भागात पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याच्या सोयीवर बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे खेडमधील शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीसाठी योग्य नियोजन केल्यानेच बाजरीचे उत्पादन वाढणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर डांगर भोपळ्याची आवक होत आहे. चाकण मार्केटमध्ये येत असलेल्या डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे शेतकरी व आडते सांगत आहेत. खेड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये कर्ज वाटप सुरू आहे. अनेक संस्थेची कर्ज वाटप जिल्हा बँकेच्या माध्यमातून होतात. त्यामुळे सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेड तालुक्यातील सर्व शाखांमध्ये अशी गर्दी होत आहे. चाकण येथील PDCC बँकेत अशीच गर्दी मागील 15 आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा मागील काही वर्षात राजकीय नेत्यांनी केला आहे. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. प्रमुख जिल्हा मार्ग 18 या रस्त्याची कोरेगाव ते किवळे दरम्यान मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे होत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत. त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा येथील जनतेचा सवाल आहे. कोणत्याही केमिकलचा वापर न करता केवळ भाताच्या पेंड्यामध्ये कडधे येथील शेतकरी सुमित देवदरे यांनी केशर वाणाचा आंबा पिकवला आहे. त्यांच्या या आंब्यांना सध्या मोठी मागणी आहे. निर्यात बंद असल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकरी पुरते देशी धडीला लागले आहेत. त्यामुळे भविष्यात कांदा उत्पादक शेतकरी अन्य पिकाकडे वळण्याचा विचार करत आहेत. कांदा पिकाबाबतची हीच कमालीची अनिश्चितता पाहून चाकण जवळील कडाचेवाडी येथील एका प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कड यांनी कांद्याऐवजी आंब्याच्या बागा फुलवून मोठे उत्पादन घेतले आहे. याबाबत त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. जे बाळासाहेब कड शेतकरी असून मी कांदा उत्पन्नाचा विषय डोक्यातून काढून टाकलेला आहे. सर्व शेतीमध्ये फळबाग झाडं लागवड केलेली आहे. झाडाचे जर चांगले 5-6 वर्षापूर्वी जर केसर आंब्याचं झाड लावलं होतं, त्या झाडाला त्याचे झाड पूर्ण झालेलं आहे. कमीत कमी धरलं तरी 1000 आंबा निघतो. 1000 आंबा मार्केटला घ्यायला गेलं तर खूप महाग आहे, पण आपला होलसेल भावात धरला तरी एक आंबा 30 ते 35 रुपयाला जातो. कमीत कमी 1000 आंब्याचं 30 ते 35 रुपयाला गेलं तर 30 ते 40 हजार रुपये आंब्याचं झाड आपल्याला उत्पन्न देत आहे. कांद्या लागवड शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण शेतामध्ये आपल्या फळबागा लवकरात लवकर लावून टाका. केशर आंब्याचा हा पाड आहे. नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवणार आहे. आतापर्यंत जे मार्केटला आंबे आले ते पाड न लावता केमिकलनी पिकवलेले असतात. नैसर्गिक आंबा पिकवायचा म्हटलं तर तो खूप लेट येत असतो, तेव्हा बाजारभाव पडतात. आपण आतापर्यंत खाल्लेले सगळे आंबे केमिकलचे खाल्लेले. हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा आहे. त्याचा मी पाड कापलेला आहे. त्याच्यातून साखर काढावं लागेल, एवढं गोड लागतोय. एवढं खूप गोड आहे. झाड आहे, या झाडाला कमीत कमी 1000 आंबे निघत आहे. कमीत कमी 30 ते 40 रुपयाला एक आंबा धरला तरी एक झाडाची किंमत 30 ते 40 हजार रुपये होत आहे. तरी कांदा लागवड शेतकऱ्यांनी कांद्याचं सोडून फळबाग लागवड करणं गरजेचं आहे. संग्रामदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघाची आज चाकणमध्ये स्थापना करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संग्रामदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष नारायण गोडेकर. एसटीच्या आधार कार्डाची सवलत जून महिन्यापासून बंद होणार आहे आणि ते स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आपण हा मेळावा भरवलेला आहे. सन जून 2026 पासून हे स्मार्ट कार्ड एस टीमध्ये चालू होणार आहे. ते महिलांसाठी सर्व अटी
म्हणजे 12 वर्षापासून पुढे शेवटपर्यंत आणि पुरुषांसाठी 65 वर्षापासून पुढे अशी यांची सवलती दर आहेत. ओके. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड